आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही आजपासून केल्या तर तुमचं म्हातारपण खूप आनंदात जाईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. प्रत्येक माणूस आयुष्यात खूप मेहनत करतो. कोणी पैसा कमवण्यासाठी धडपडतो, तर कोणी आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस काम करतो, तर कोणी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्य घालवतो. पण या सगळ्या धावपळीत एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो, ती म्हणजे आपलं म्हातारपण. कारण एक दिवस प्रत्येकाला म्हातारपण येणारच आहे. पण काही लोकांचं म्हातारपण खूप आनंदात जातं, तर काही लोकांचं म्हातारपण एकटेपणा, दुःख आणि पश्चातापात जातं. मग प्रश्न असा पडतो की म्हातारपण सुखात जाण्यासाठी माणसाने आयुष्यात काय करायला हवं? म्हातारपण सुखात जाण्यासाठी ह्या गोष्टी करा. तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्येच राहा, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतंत्र आयुष्य जगता येईल आणि त्याचा आनंदही घेता येईल. तरुणपणात काम करण्याची सवय लागलेली असते. म्हातारपण म्हणजे परावलंबी असणार, हे आधी मान्य करा. आपण असे तरुण असल्यासारखे जोमाने राहायला जाऊ नका. तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळच ठेवा. कोणावरही आंधळे प्रेम करून आपली सगळी संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची अजिबात घाई करू नका. सुनांच्या नवऱ्यांना जसं आवडेल तसंच सुनांना राहू द्या. तुम्ही सुनांकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नका. काळाबरोबर बदलायला शिका. तुमच्या मुलांवर तर अजिबातच अवलंबून राहू नका. तुम्हाला वाटेल की ते आपले म्हातारपणी सेवा करतील, कारण काळ बदलला आहे. कारण कधीकधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांना समजून घ्या. मित्रांनो, म्हातारपण सुखात जाण्याचं रहस्य मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, ते आपल्या रोजच्या छोट्या सवयींमध्ये असतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नातेसंबंध जपणे. आयुष्यभर पैसा कमवणारे खूप लोक असतात, पण माणसं कमवणारे फार कमी असतात. जर एखादा माणूस आयुष्यभर लोकांशी प्रेमाने वागला, गरज पडल्यावर लोकांना मदत केली, तर म्हातारपणी त्याच्या भोवती प्रेम करणारी माणसं असतात. पण जो माणूस आयुष्यभर फक्त स्वतःचा विचार करतो, लोकांना दुखावतो, त्याच्याकडे पैसा असला तरी शेवटी तो एकटाच राहतो. म्हणून लक्षात ठेवा, नातेसंबंध हेच आयुष्यातलं खरं धन असतं. मित्रांनो, आयुष्यातील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडी बचत. कारण म्हातारपणात जर माणूस पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असेल, तर त्याला मनातून खूप त्रास होतो. पण जर स्वतःकडे थोडे पैसे असतील, तर माणूस स्वाभिमानाने जगू शकतो. म्हणून कितीही कमी उत्पन्न असलं तरी थोडी बचत करण्याची सवय लावा. मित्रांनो, म्हातारपण आनंदी राहण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, मन हलकं ठेवणं. खूप लोक आयुष्यभर मनात राग आणि दुःख साठवून ठेवतात. कोणी काय बोललं, कोणी काय केलं, या सगळ्या गोष्टी मनात ठेवून ते स्वतःलाच त्रास देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकं मन हलकं असेल तितकं आयुष्य सुंदर असतं. माफ करायला शिका. लहान गोष्टींवर जास्त विचार करू नका आणि आयुष्याला थोडं हलकं घ्या. म्हातारपण सुखात जाण्यासाठी अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, स्वतःला व्यस्त ठेवणं. कारण माणूस रिकामा बसला की मनात नकारात्मक विचार येतात. म्हणून म्हातारपणात सुद्धा काही छंद खूप गरजेचे आहे. कोणी वाचन करतो, तर कोणी भजन. मित्रांनो, आयुष्य खूप वेगाने पुढे जात असतं. कालपर्यंत आपण लहान होतो, आज आपण मोठे झालो आणि उद्या कदाचित आपण म्हातारपणाच्या वाटेवर असू. म्हणून आजपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांशी प्रेमाने वागा, नातेसंबंध जपा, आरोग्याची काळजी घ्या आणि मनात कधीही द्वेष ठेवू नका. कारण शेवटी आयुष्याच्या शेवटी माणसाला ना पैसा साथ देतो,
ना मोठेपणा. साथ देतात ती फक्त माणसं आणि आपली चांगली कर्म. म्हणून आजपासून असं आयुष्य जगा की जेव्हा म्हातारपण येईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर दुःख नाही तर समाधानाचं सुंदर हास्य असेल. जर तुम्हाला असेच प्रेरणादायी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.